Welcome all of you. Today we are going to the remaining example in practice set 1.2. आपण चॅप्टर फर्स्ट सुरू केला होता, त्याच्यामधले काही कन्सेप्ट पाहिले, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 सुरू केला होता. खूप सोपा आहे. आपण पहिले 3 क्वेश्चन पाहिले, एकदम इझी आहेत, ते सोडवले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वप्न पाहिले पाहिजेत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड अशी मेहनत केली पाहिजे. मेहनत करा, कारण वेळ कुणासाठी थांबत नाहीत. आज मेहनत केली त्याचं फळ निश्चित चांगलं आहे. वेळ कुणासाठी सुद्धा थांबत नाही, हे लक्षात ठेवा. आणि कामाला लागा, अभ्यासाला लागा, आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करा. त्यांनी जे काही स्वप्न पाहिले तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे स्वप्न पूर्ण होतील नक्कीच. पाहूत क्वेश्चन नंबर 4. मेजर ऑफ सम अँगल्स in figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. Measure of some angles in figure are given. Measure of angle APQ is 60 degree and measure of angle PBC is also 60 degree. दोन्ही अँगलची मेजर 60 आहे आणि तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे प्रूफ करायचं आहे. हे कधी असतं? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC फेन सेगमेंट PQ पॅरलल टू साइड BC. हा PQ साइड BC ला जर पॅरलल असेल तरच त्या ठिकाणी शक्य आहे. म्हणजे आपल्याला PQ पॅरलल टू BC फर्स्ट शो करावं लागेल. हा अँगल 60चा आहे, हा अँगल 60चा आहे. दीज अँगल्स आर नोन ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ ट्रान्सव्हर्सल AB ऑन अ साइड BC अँड PQ. ह्या AB ट्रान्सव्हर्सलने हे केलेले करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स आर congruent then these two lines are parallel to each other. आता आपण आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करू. पहा इन ट्रायंगल, पहा ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी अँगल APQ इज इक्वल टू अँगल काय? अँगल PBQ किंवा ह्यालाच तुम्ही ABC सुद्धा म्हणू शकता. अँगल ABC आणि इज इक्वल टू काय? 60 डिग्री. आणि ह्याला रिझन काय? द रिझन इज गिवन. इथं वाटलं तर रिझन काय आहे? गिवन आहे. संपलं, क्लिअर. नेक्स्ट, अँगल APQ अँड ABC किंवा APQ अँड PBC. ओके, हे दोन कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर हेच आपण असं लिहू शकतो. अँगल APQ इज इक्वल टू अँगल PBC आणि हे सेम अँगल. नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय होईल? पहा बरं, अँगल APQ अँड अँगल PBC are corresponding angle. Corresponding angles formed by of a transversal. Corresponding angle formed by transversal. Transversal काय आहे? ट्रान्सव्हर्सल AB on a side PQ and BC. On a side PQ and काय? on a side PQ and BC ह्या ठिकाणी तयार झालेले हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट then these two lines are parallel to each other. Therefore काय? segment PQ parallel to
काय साइड BC आणि reason is by corresponding angle test of parallel line. Corresponding angle टेस्ट ऑफ काय पॅरलल लाईनची करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार हे दोन पॅरल आहेत व्हेन आणि पहा PQ पॅरलल टू BC हे झालं क्लिअर. इन ट्रँगल ABC पहा सेगमेंट PQ पॅरलल टू साइड BC then by BPT नुसार हे काय असेल AP अपॉन PB पहा बाय BPT AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC इज प्रूफ आणि रिझन काय द रिझन इज काय बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम शॉर्टकटमध्ये लिहिले. इज दॅट क्लिअर. पा एकदम इझी क्वेश्चन आपण सोडवलाय सर्वांना समजला असेल. एकदा पाहून घ्या. पाहिल्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन ह्या ठिकाणी पाहणार. क्वेश्चन नंबर 5 इन ट्रॅपेझियम ABCD ओके साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड DC म्हणजे AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC ओके and AP is equal to 15. Next PD is equal to 12. Then QC is equal to 14. Find BQ. Okay, BQ find करायचं. काय दिलंय पहा AP पहा side AB parallel to side PQ parallel to साइड काय DC ओके हे दिलंय हे काय आहे गिवन आहे. and AD and BC their transversal and AD and BC their transversal असा असेल तर रेशो काय असतो AP अपॉन देन द रेशो ऑफ इंटरसेप्ट इज AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC and the reason is three parallel lines and their transversal हे रिझन आहे. हे क्लिअर झालं. आता सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ AP इज 15 अपॉन 12 इज इक्वल टू BQ व्हॅल्यू काय करायची फाइंड करायची अँड QC इज इक्वल टू 14. Then cross multiplication BQ multiply by 12 is equal to 15 multiply by 14. Therefore BQ is equal to 15 multiply by 14. हे गुणाकारात इथे आल्यावर भाग करा. आता कॅल्क्युलेशन करा काय होईल पहा 3 चौक 12 3 5 15 ओके. नेक्स्ट आता भाग कशाने जाईल पहा बरं बे दुने 4 आणि बे 7 14 काय आलं 7 मल्टिप्लाय बाय 5 35 अपॉन 2 35 अपॉन काय मिळालं 2 मिळालं. ह्याला डिवाइड करा काय आलं 17.5 ओके. देयरफॉर BQ is equal to 17.5 units. Pa is the final answer of this question. BQ तुम्हाला ह्या ठिकाणी किती मिळाले पहा बरं BQ is equal to 17.5 units. पाहूत पुढचा क्वेश्चन. The question number 6 is find QP. Find
QP using given information in the figure. In this figure, in triangle MNP, रे किंवा NQ is a bisector of angle N. NQ is a bisector of angle N and measure of this angle, this side 25, MQ is equal to 14 and NP is equal to 40. Find the काय फाइंड करायचं सांगितलंय पहा बरं. फाइंड युजिंग द फाइंड द QP फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? QP फाइंड करायचं आहे. QP हे आपल्याला फाइंड करायचं आहे बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. पहा इन ट्रँगल MNP, इन ट्रँगल MNP पहा NQ is angle bisector. NQ is angle bisector of angle का N किंवा ह्याला ठिकाणी अँगल MNP असं लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट, बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी MQ upon QP is equal to MQ upon QP is equal to MN upon NP. पहा MQ upon QP is equal to MN upon NP. The reason is काय? by angle bisector property. by angle bisector property. लक्षात येतंय का? एकदम सोपं आहे मुलांनो, एकदम क्लिअर लक्षात येते का? पहा बरं तुम्हाला या ठिकाणी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ MQ इज 14 अपॉन QP फाइंड करायची आहे इज इक्वल टू MN इज 25 देन NP इज 40. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहा 25 मल्टिप्लाय बाय QP, 25 मल्टिप्लाय बाय QP इज इक्वल टू 14 multiply by 40. Then we get the QP is equal to 14 multiply by 40 upon 25. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला येतं, एकदम इझी आहे, तुम्ही सॉल्व करू कॅल्क्युलेशन करू शकता. पहा बरं, 25 पाचा 25 आणि 5 8 40 झालं. ओके, नेक्स्ट. आता तुम्हाला ह्या ठिकाणी पहा बरं, 5नं 8लाही भाग जात नाही, 14लाही भाग जात नाही. दोन्ही कशालाच जर 5नं भाग जात नसेल तर परत तुम्हाला काय करायचं आहे? तर गुणाकार करून घ्या. काय झालं? 14 पंचे 17 112. 14 8 किती? 112. पहा 14 गुणिले 8 भागिले किती? 5. आता कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. 5 एक 5, 5 दुने किती? 10. हातच्या आले परत किती? 1 हात 2 हातचं किती आला? 1 आला. परत 5 दुने 10, परत उरला किती? 2 उरला. 5 चौक 20. Therefore QP is equal to 22.4 units. is the फायनल आन्सर. ओके, हे फायनल आन्सर झालं. QPच आपल्याला फक्त QPच फाइंड करायला सांगितलं होता. आपण QP काढला. एकदम इझी असणारा क्वेश्चन सॉल्व केला आहे. एकदम सोपा आहे, सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पाहूत क्वेश्चन नंबर 7 लगेच. एकदम इझी असणारा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट शिकायचं आहे. मी तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही बेस्ट शिकायचं आहे. तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने शिकताल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि प्रॅक्टिस आवश्यक आहे. प्रॅक्टिसच पाहिजे. रिवाइज करा, रिकॉल करा, तर सगळं क्लिअर होईल. पहा क्वेश्चन नंबर 7. इन फिगर AB parallel to CD parallel to EF. Then find the x
एक्स काढायचं आहे अँड ऑल्सो फाइंड द एई. एक्स काढल्यानंतर एई फाइंड कराल, कारण एई इज इक्वल टू ए सी प्लस सी. 12 प्लस एक्सची जी व्हॅल्यू असेल त्यांची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची, बाकी काही नाही आहे. फर्स्ट गिवन काय दिले पहा ह्या ठिकाणी, ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ. ए बी पॅरलल टू पहा, ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ अँड बी एफ अँड ए ई इज देअर ट्रान्सव्हर्सल. पहा एवढ्याच गोष्टी दिल्यात, आपल्याला काही दिलेलं नाही आहे. पहा ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ इज गिवन, देन राईट दिस इज गिवन. नेक्स्ट, therefore these three are parallel lines and BF and AE is their transversal. By using property 3 parallel lines and their transversal ही property वापरायची. काय होईल AC upon CE. पहा AC upon CE is equal to AC upon CE is equal to BD upon DF. BD upon काय DF and reason काय property of काय property of 3 parallel lines and their transversal. Property of 3 parallel lines, 3 parallel lines and their transversal हे प्रॉपर्टी ते वापरले and then substituting the value. AC is 12, C is x is equal to BD is equal to 8 and DF is equal to 4. Then cross multiplication is 8 multiplied by x is equal to 12 multiplied by 4. Then x is equal to 12 multiplied by 4 अपॉन 8 झालं. आणि आता काय करायचं, कॅल्क्युलेशन करा. 4 1 4, 4 2 8. ओके. आणि बे 1 बे, बे सकून 12. एक्स इज इक्वल टू काय मिळालं, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू काय 6. value of x is equal to, we get the value of x is equal to say, then find the AE. हे x 6 मिळाली, हे 12 आहे. AE म्हणजे 12 प्लस 6 म्हणजे काय 18 होईल. पहा बरं, AE is equal to AC plus CE. ओके. आणि बिकॉज CE are collinear, then substitute the value. AC is equal to 12 and CE is equal to काय 6. Therefore AE is equal to काय 18 units. ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर केल्यात. पहा क्लिअर झालंय. पहा एकदम इझी क्वेश्चन आहेत, सर्वांना समजलं असेल. एकदा पाहून घ्या, व्यवस्थित पाहून घ्या बरं फास्ट. आता ह्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 8 लगेच सोडवणार आहोत. क्वेश्चन नंबर 8 पाहूत. क्वेश्चन नंबर 8. फर्स्ट रीड द क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल LMN रे MT पहा रे MT बायसेक्ट द अँगल LMN. ओके. हा रोज रे MT आहे, तो ह्या अँगलला बायसेक्ट करतोय. देन LM इज इक्वल टू 6, MN इज इक्वल टू 10 अँड TN इज इक्वल टू 8. देन फाइंड काय फाइंड करायचं पहा. TN इज इक्वल टू 8. ओके. सॉरी हां, 1 मिनिट थांबा. पहा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, TN दिलं आहे अँड फाइंड LT. सॉरी हां, फाइंड काय LT फाइंड करायचं आहे. हे क्लिअर आहे. पहा ह्या ठिकाणी फाइंड LT. आता काय होईल पहा बरं. LT फाइंड करायचं आहे. LT फाइंड करायचं आहे. हे 8 दिलं आहे, हे दिलं आहे, हे दिलं आहे आणि ह्या आहे
बायसेक्टर आहे. बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर सॉल्व दिस क्वेश्चन. एकदम इझी आहे मुलांनो, एकदम इझी म्हणजे इझी. पहा आपण सॉल्व करतोय. पहा इन ट्रायंगल LMN, ओके, रे MT bisects अँगल काय LMN बायसेक्ट करतोय. ओके, देन बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची. पहा काय होईल, अँगल LT अपॉन TN, देयरफॉर LT अपॉन TN is equal to LM upon MN. LM upon MN, and the reason is angle bisector property. Reason काय? The reason is angle bisector property. Angle property. And then substitute the value LT find करायचं आहे. LT upon TN is, value of TN is 8 is equal to LM is 6, then MN is 10. Then do the cross multiplication करायचं आहे. पहा बरं काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. LT multiply by 10 is equal to 6 multiply by 8. Then LT is equal to 6 multiply by 8 upon काय 10 झालं. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला येतं आहे, कॅल्क्युलेशन करा. काय होईल कॅल्क्युलेशन, 7 8 48 काय झालं 48 upon 10 and डिव्हिजन इज काय होईल, ह्याला 10ने भागा काय मिळालं 4.8 युनिट्स. ओके, देयरफॉर LT इज इक्वल टू 4.8 युनिट्स. हे तुम्हाला फायनल आन्सर क्लिअर मिळालं आहे. पहा एकदम सोपं असणारा हा प्रॅक्टिस सेट आपण सोडवत आहेत. 8 क्वेश्चन संपलेले आहेत, आणखी 9 10 11 3 क्वेश्चन राहिलेले आहेत. आज काय आपले क्वेश्चन होणार नाहीत, तर परत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. सर्वांना बाय.